नमस्कार मित्रांनो, आज आपण एका अशा व्यक्तीची कथा जाणून घेणार आहोत, ज्याने संपूर्ण जगाला शांततेचा आणि सत्याचा मार्ग दाखवला, गौतम बुद्ध. ही कथा सुरू होते हिमालयाच्या पायथ्याशी असलेल्या कपिलवस्तू नावाच्या राज्यात, जिथे शुद्धोधन नावाचे राजा राज्य करत होते आणि त्यांची राणी होती मायादेवी. अनेक वर्षांनंतर त्यांना एक पुत्र झाला, ज्याचं नाव ठेवण्यात आलं सिद्धार्थ, म्हणजे प्रत्येक इच्छा पूर्ण करणारा. त्याच्या जन्माच्या वेळी अनेक शुभसंकेत दिसले आणि एका ऋषींनी भविष्यवाणी केली की हा मुलगा मोठा राजा बनेल किंवा संपूर्ण जगाला मार्गदर्शन करणारा महान गुरु बनेल. ही गोष्ट ऐकून राजाला आनंद झाला, पण त्याचवेळी त्याच्या मनात भीतीही निर्माण झाली की त्याचा मुलगा संन्यासी होईल. म्हणून राजाने सिद्धार्थला नेहमी सुखात आणि ऐश्वरामात ठेवण्याचा प्रयत्न केला. त्याला दुःख, आजार आणि मृत्यू या गोष्टींपासून पूर्णपणे दूर ठेवण्यात आलं. पण लहानपणापासूनच सिद्धार्थ खूप विचारशील होता. एकदा त्याने शेतात एक पक्षी एका किड्याला खाताना पाहिलं आणि त्याच्या मनात प्रश्न निर्माण झाला की सगळे जीव एकमेकांना का त्रास देतात. या छोट्या घटनेने त्याच्या मनावर खोल परिणाम केला आणि हळूहळू त्याच्या मनात जीवनाबद्दल अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले. वयाच्या 19व्या वर्षी त्याचं लग्न यशोधरेशी झालं आणि त्याला राहुल नावाचा मुलगाही झाला. पण तरीही त्याच्या मनाला शांती मिळत नव्हती. तो सतत विचार करत होता की आपण आज निरोगी आहोत पण उद्या आजारी पडू शकतो, आपण तरुण आहोत पण एक दिवस म्हातारे होणारच आहोत आणि शेवटी मृत्यू अटळ आहे. मग या सगळ्या जीवनाचा अर्थ काय आहे? या विचारांनी त्याला खूप अस्वस्थ केलं. शेवटी वयाच्या 29व्या वर्षी एका रात्री त्याने एक मोठा निर्णय घेतला. त्याने आपलं कुटुंब, राजमहल आणि सगळी संपत्ती सोडून सत्याचा शोध घेण्यासाठी घर सोडलं आणि एक साधू बनला. त्याने अनेक गुरूंकडून शिक्षण घेतलं आणि कठोर तपस्या केली. 6 वर्षे त्याने अत्यंत कठीण साधना केली, इतकी की त्याचं शरीर खूप अशक्त झालं, पण तरीही त्याला त्याच्या प्रश्नांची उत्तरं मिळाली नाहीत. तेव्हा त्याला जाणवलं की अति काहीच योग्य नाही, ना खूप सुख ना खूप कष्ट, मध्यम मार्गच योग्य आहे. यानंतर तो बोधगया येथे एका वृक्षाखाली ध्यानात बसला आणि त्याने ठरवलं की जोपर्यंत त्याला सत्य सापडत नाही तोपर्यंत तो तिथून उठणार नाही. खूप संघर्षानंतर एका सकाळी त्याला ज्ञान प्राप्त झालं आणि तो बुद्ध झाला. म्हणजेच जागृत आणि ज्ञानी व्यक्ती. त्यानंतर बुद्धांनी 45 वर्षे लोकांना शिकवलं की दुःख का आहे, त्याचं कारण काय आहे आणि त्यातून मुक्ती कशी मिळवायची. त्यांनी सांगितलं की लोभ, राग आणि अज्ञान सोडून सत्य, करुणा आणि शांततेचा मार्ग स्वीकारला तरच खरा आनंद मिळू शकतो. हळूहळू अनेक लोक त्यांचे अनुयायी झाले. राजे, सामान्य लोक, स्त्रिया आणि पुरुष सगळ्यांनी त्यांचा मार्ग स्वीकारला. वयाच्या 80व्या वर्षी बुद्धांनी शांतपणे या जगाचा निरोप घेतला. पण त्यांचे विचार आजही जिवंत आहेत आणि लोकांना योग्य मार्ग दाखवत आहेत. या कथेचा एकच संदेश आहे की खरा आनंद बाहेर नसतो, तो आपल्या आत असतो. या चॅनलवर तुम्हाला बुद्धांच्या धर्माविषयी जास्तीत जास्त ज्ञान देण्याचा आमचा प्रयत्न आहे. नवीन बुक समरी आणि नवीन अध्यायांसाठी चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईक करा.